100% नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, हे हार मान्य करतात. परंतु आता जनतेला दाखवावा लागतो, कारण 100% मत चोरी नाही बोलले तर ते त्यांचे कार्यकर्ते कशाच्या आधारावर टिकून ठेवतील. कारण जनता आता महायुतीच्या बाजूने उभी आहे, तर काँग्रेस इकडे, शरद पवार तिकडे, उद्धव ठाकरेकडे जायला तयार नाहीत. आपला पक्ष आणि कार्यकर्ते टिकविण्याकरिता धडपड चालू आहे, म्हणून ते मत चोरीचा आरोप लावत आहेत. विरोधी पक्ष मत चोरीचे आरोप लावतात, पण नाना पटोले यांना एकट्यात विचारलं असता ते मान्य करतात की भाजपाच्या लोकांनी जास्त मेहनत केली म्हणून निवडून आले, असं भाषणादरम्यान बावनकुळे बोलले होते. त्या वक्तव्यावर प्रश्न केला असता ते बोलत होते. आपण विचारलाय का तशा पद्धतीने? 100% नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, हे हार मान्य करतात खाजगीमध्ये. परंतु आता जनतेला दाखवावं लागतं, कारण समजा जर ते मत चोरी नाही बोलले तर त्यांना त्यांचे कार्यकर्ते ते कशाच्या आधारावर टिकून ठेवतील. कारण आता तर जनता महायुतीच्या मागे उभी आहे आणि काँग्रेस मध्ये शरद पवार तिकडे, उद्धव ठाकरेकडे कुणी राहायला तयार नाही. काँग्रेसमध्ये भगदड मचलेली आहे आणि त्यामुळं आपला पक्ष टिकवण्याकरता, आपले कार्यकर्ते टिकवण्याकरता आणि नेतृत्व टिकवण्याकरता धडपड चालू आहे, म्हणून ते मत चोरीचा आरोप लावतात.